नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी एका फार महत्त्वाच्या विषयावरती तुमच्याशी संभाषण करणार आहे. जे की माझ्या मनात आलं ते मला सांगायचं आहे. ही गोष्ट शक्य आहे, पण ती करण्याची मानसिकता आहे का गव्हर्नमेंटची आणि ज्या कंपन्या आहेत. अच्छा, तुम्हाला आता वाटतंय मी कोणत्या विषयावरती बोलतोय, तुम्हाला कल्पना येत नसेल. तर मित्रांनो, ज्या कंपन्या फॉर एक्झाम्पल ज्या फोर व्हीलर बनवतात, टू व्हीलर्स बनवतात आणि आपण ते दररोजच्या आपल्या वापरांमध्ये आपल्याला प्रवासासाठी ये जा करण्यासाठी आपण त्या गोष्टी ते वाहनं वापरत असतो. मित्रांनो, जेव्हा आपण पेट्रोल भरतो एखाद्या पेट्रोल पंपावरती जाऊन, तर आपण त्यांना नेमकं काय सांगतो? 400 रुपयाचं पेट्रोल टाका, 1000 रुपयाचं टाका, 1200चं टाका, 2000चं टाका, किंवा कधी कधी आपल्याला वाटतं की ते आपले पेट्रोल योग्य, आपण जेवढी रक्कम देतोय त्यांना, तर त्या बदल्यात आपल्याला तेवढंच पेट्रोल भेटतं का, ही शंका नेहमी मनामध्ये असते. थोडी भीती असते. त्याच्यासाठी आपण काहीतरी क्रॉस फिगर टाकतो. फॉर एक्झाम्पल बायकर्स असतात जे स्कूटी वगैरे चालवतात, ते 410, 210, 450, 85. पण मित्रांनो, हे सर्व करून सुद्धा आपल्या मनाला शांतता भेटते का? म्हणजे एक समाधान भेटतं का? जेवढे मी पैसे दिले आहेत पेट्रोल पंपच्या पेट्रोल पंपवाल्याला पेट्रोल भरण्यासाठी, तर तेवढंच पेट्रोल आपल्या गाडीमध्ये पडलंय का, हे आपल्याला निश्चितपणे कधी कळलं आहे का, किंवा त्याचं समाधान होतं का? जनरली मित्रांनो, ज्या वाहन चालकांच्या कंपन्या आहेत, जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत, ते त्याच्यामध्ये एक मीटर लावतात पेट्रोलसाठी, किंवा त्याच्यामध्ये काही असे लाईट्स असतात. फॉर एक्झाम्पल CNG गाड्यांमध्ये, पेट्रोलच्या गाड्यांमध्ये, किंवा एक मार्कर असतो जो की तो मूव्ह होतो आणि आपलं पेट्रोलची क्वांटिटी किती आहे ते आपल्याला कळते. पण एक्झॅक्ट कळते का मित्रांनो? ती किती लिटर आहे, त्याच्यामध्ये किती पेट्रोल आहे, आणि आपण जेव्हा पेट्रोल पंपमध्ये जातो तेव्हा ते लोक एक्झॅक्ट किती पेट्रोल पंप भरतायत याची आपल्याला कल्पना असते का? नाही, माझ्या माहितीप्रमाणे. कारण मी लहानपणापासून गाडी चालवतोय, मला या शंका नेहमी मनामध्ये येत असतात. एक वेळ तर मी खरंच क्रॉस चेकिंग केलं होतं, आणि तेव्हा मी काहीतरी 4 ते 5 लिटर पेट्रोल टाकलं होतं माझ्या गाडीमध्ये, बाईकमध्ये. मला थोडीशी शंका आली होती, तर मी त्यांना क्रॉस चेक करायला लावलं होतं. तर तेव्हा ते थोडंसं पेट्रोल, जवळजवळ अर्धा पाऊण लिटर पेट्रोल कमी आलेलं मित्रांनो. मी त्याची रीतसर तक्रारही केली पेट्रोल पंप मालकाला. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काही झालं असेल किंवा तुमच्या गाडीत पेट्रोल नसेल. त्यांनी भरपूर बहाणे दिले. यातला मी एक व्हिडिओही बनवला आहे, तुम्ही बघू शकता. जवळजवळ या गोष्टीला 7-8 महिने झाले असतील. तुम्ही तो व्हिडिओ निश्चितपणे बघू शकता. पण मित्रांनो, माझ्या मनात असा विचार आला, या एवढ्या टेक्निकल जगामध्ये, इंजिनिअरिंग जगामध्ये, जर आपल्याला जो पेट्रोल पंपवाला पेट्रोल टाकतोय ती फिगर आपल्याला एक्झॅक्ट का कळत नाही? समजा एखादी बाईक आहे, त्या बाईकमध्ये समजा आपण पेट्रोल टाकलं, समजा आपण 4 लिटर फॉर एक्झाम्पल घेऊया, आपण 4 लिटर पेट्रोल टाकलं, तर मित्रांनो, आपल्याला त्या फ्यूलमध्ये जेव्हा तो स्पीडोमीटर असतो किंवा जो मीटर बॉक्स असतो आपल्या गाडीचा, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली का कळत नाही ते 4 लिटर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल आहे? तिकडे अंक का नसतात, किंवा तिकडे असं काही मीटर नसतं की जिथे एक्झॅक्ट किती पेट्रोल पडलं आहे, आपल्या गाडीत ऑलरेडी किती पेट्रोल आहे, आणि जे आपण पेट्रोल टाकलेलं आहे ते किती पेट्रोल पडलेलं आहे, ही फिगर आपल्याला एक्झॅक्टली का कळू शकत नाही? किंवा कंपन्या, ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, मला नावं घ्यायची नाही कोणत्या कंपनीची, मी सर्वांना सांगतो या गोष्टी, गोष्टी सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहेत. तर ते लोक अशा पद्धतीचे व्हेकल्स का बनवत नाही, ज्यामध्ये आपण जेवढे लिटर पेट्रोल टाकतोय ती गोष्ट एक्झॅक्ट दिसली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला कोणतीही फसवणूक होऊ शकणार नाही भविष्यामध्ये. आणि जे आपण पैसे देतो मेहनतीचे, आपण घाम गाळतो मित्रांनो पैसा कमवण्यासाठी. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये मेहनत करत असतात, आणि आपला एक एक रुपया मित्रांनो महत्त्वाचा असतो. तर त्या एक एक रुपयाचं जो रिटर्न्स आहे तो योग्य पद्धतीने येतोय की नाही हे आपल्याला निश्चितपणे तेव्हा माहीत नसतं. फक्त आपण एक सॅटिस्फॅक्शन घेतो की हा काटा वरती आला. काही लोकांच्या तर किती मीटर्स बंद असतात मित्रांनो, कारण त्याच्यासाठी मेंटेनन्स असतो,
आपण ते करत नाही, सर्व्हिसिंग वगैरे करत नाही, खर्चिक गोष्टी असतात म्हणून फक्त आपण एक सॅटिस्फॅक्शन घेतो. पेट्रोल पंपचं जे मीटरला असतं ते लोक ते दाबतात आणि तिकडे एक फिगर दिसते की बाबा ठीक आहे 4 लिटर पेट्रोल आलेलं आहे, एवढी अमाऊंट आलेली आहे. पण मित्रांनो ते तिकडे दिसतं आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्येही भरपूर सेटिंग्स होतात, पण त्या फाइंड आउट होत नाही किंवा आपल्याला माहीत नाही त्या गोष्टी, आपलं ते डिपार्टमेंट नाही. तर मित्रांनो, या देशातील जी गव्हर्नमेंट आहे किंवा भारत सरकार आहे, महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, अशी कंपन्यांना हे कंपन्यांना का सांगत नाही की तुम्ही ज्या गाड्या बनवतायत, व्हेकल्स बनवतायत, तुम्ही याच्यामध्ये अशी काही सुविधा द्या की एक्झॅक्टली आपण किती पेट्रोल टाकलेलं आहे ती गोष्ट आपल्या वाहन चालकाला कळेल. ही ट्रान्सपरन्सी कधी येईल मित्रांनो, याच्यासाठी काय करावं लागेल, हा जो विषय आहे गंभीर आहे. जर या देशामध्ये एका पेट्रोल पंपावरती दिवसाला नाही म्हटलं तर हजारो लोक पेट्रोल पंप भरतात. समजा जर त्याच्यामध्ये आपण जे पैसे देतोय त्याचा योग्य जर मोबदला आपल्याला भेटला नाही तर मित्रांनो खरंच दुर्दैव आहे या टेक्नॉलॉजीचं आणि या सायन्सच्या युगामधलं. मित्रांनो, माझं म्हणणं सिंपल आहे, गव्हर्नमेंटनी या विषयावरती फार गंभीर पद्धतीने विचार केला पाहिजे. त्यांनी ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत आपल्या देशातल्या किंवा बाहेरच्या देशातल्याही काही कंपन्या बनवतात व्हेकल्स वगैरे, तर त्यांना या सूचना दिल्या पाहिजेत की जेव्हा आपण पेट्रोल भरतोय याचं एक फिगर त्या आपल्या बाईकवरती, आपल्या 4 व्हीलरवरती एक्झॅक्ट आलं पाहिजे. समजा 4 लिटर 10 लिटर आम्ही जेवढं पेट्रोल टाकतोय ना, तर त्याचं एक काउंटिंग योग्य पद्धतीने आलं पाहिजे आणि त्याचं एक सॅटिस्फॅक्शन आपल्याला भेटलं पाहिजे की जो आम्ही मेहनतीचा पैसा त्यांना देतोय फॉर पेट्रोलसाठी, त्या इंधनासाठी, तर त्याचं रिटर्न्स आम्हाला योग्य पद्धतीने भेटतंय, ती जी क्वांटिटी आहे ती आम्हाला योग्य पद्धतीने भेटते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा जो मी विषय मांडला याचं तुम्ही समर्थन करता का? हे करण्यासाठी खरंच मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी काही बदलाव केले पाहिजेत का? आणि हे शक्य आहे मित्रांनो, आजच्या डेटला एवढ्या सर्व टेक्नॉलॉजीज आहेत, प्रत्येक गोष्ट शक्य आहे, पण ती अवलंबून का घेत नाही, त्या विकसित का करत नाहीत? किंवा जे देशातलं आपलं गव्हर्नमेंट आहे ते त्यांना असं निर्देश किंवा सूचना देत नाही. मित्रांनो, आज पेट्रोल बघायला गेलं तर किती महाग झालेलं आहे. आपण पेट्रोल टाकल्याशिवाय आपल्याला वाहनांशिवाय काही पर्याय नाही आहे, कारण आपल्याला ये जा करावी लागते, आपल्या ऑफिसेस असतात, आपले काम असतात, आपल्याला लवकरात लवकर त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी इंधनाची गरज आहे. पण जेव्हा आपण पेट्रोल भरतो, जे पैसे देतो, त्या गोष्टीचा योग्य मोबदला आणि त्या गोष्टीची योग्य क्वांटिटी आपल्याला भेटते की नाही मित्रांनो, हा प्रश्नचिन्ह नेहमी आपल्या मनामध्ये टिकून असतो. तर माझी आपल्या देशातल्या सरकारला विनंती आहे की त्यांनी ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत त्यांना योग्य सूचना द्याव्यात. बाईक कंपनी असतील, स्कूटीज असतील, जो की रेग्युलर एक मीटर असतं, जो की फक्त एक आकडा म्हणजे तो एक वर खाली येतो, ते न करता जर त्याच्यामध्ये एक्झॅक्ट मीटर येईल, त्याच्यामध्ये एक फिगर येईल, 1 लिटर 2 लिटर 3 लिटर, आपल्याला ते मॉनिटर करता येईल की एक्झॅक्टली आपल्या गाडीमध्ये टँकमध्ये, पेट्रोल टँकमध्ये किती पेट्रोल आहे. मित्रांनो, हे करण्यासारखं आहे, हे निश्चितपणे संभव आहे. फक्त एक मेंटॅलिटी पाहिजे. याच्यामध्ये त्यांचा काय प्रॉब्लेम आहे करण्यासाठी मला अजूनही कळलं नाही आहे. आज आपण 24व्या सालामध्ये आपण जगतोय, तर या सर्व टेक्नॉलॉजीज, सर्व गोष्टी अवेलेबल आहेत मित्रांनो. फक्त पाहिजे ती इच्छाशक्ती मित्रांनो, आणि गव्हर्नमेंटचा त्यांच्या कंपन्यांवरती असणारा दबाव, त्यांना देण्यात येणाऱ्या सूचना. जर मित्रांनो असं झालं तर भविष्यामध्ये सामान्य नागरिकांचा फार फायदा होणार आहे. आपल्या एक एक रुपयाचा जो हिसाब आहे तो योग्य पद्धतीने लागणार आहे मित्रांनो, या विषयावरती तुम्हाला काय वाटतं मला निश्चितपणे सांगा, खाली कमेंट्स करा. ॲक्च्युली हा न्यूज चॅनलही आहे आणि माझं भविष्यामध्ये एक राजकीय संघटना उभा करण्याचाही माझा मानस आहे. तर हे माझे विषय असतात मित्रांनो, जे मी विषय मांडतो ते सर्व सामान्य, जे सामान्य जनता आहे त्यांच्या अवतीभोवतीतल्या गोष्टी असतात आणि त्यांना संबोधून मी प्रत्येक गोष्ट बोलत असतो. त्यांचे जे विषय आहेत मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला या विषय फक्त बोलायचे नाहीये, तर भविष्यामध्ये या गोष्टी घडवून आणायच्यात मित्रांनो. तर मित्रांनो, या विषयावरती मी जी चर्चा केली आहे आज, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं मला निश्चित कमेंट करून सांगा. मी माझा नंबरही देतोय, याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता
आपल्याला याच्यासाठी काही नवीन, आपला हा देश फार सर्व शिकलेला आहे, एज्युकेटेड आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे मोठमोठे इंजिनियर्स आहेत त्या त्या क्षेत्रातले, तर त्यांनीही मला निश्चितपणे सांगा की अशा गोष्टी होऊ शकतात का, जे की पेट्रोल एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला दिसेल. मित्रांनो, हा विषय फार गंभीर आहे, त्याच्यासाठी निश्चितपणे याचं चिंतन करा आणि या विषयाला थोडंसं अजून हा विषय अजून विस्तारित केला पाहिजे. याच्यासाठी हा व्हिडिओ बघा, शेअर करा आणि मला निश्चितपणे कमेंट्स करून सांगा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.